बॅलन्स असतील मैदानाचा विचार केला गेला. तर समोर ऑन स्ट्राइक वरती पहिला चेंडू सामना करेल दहिसर संघाचा फलंदाज सुनील आपण पाहू शकाल, सुनील इरवे. तर नो स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतोय सागर पारधी. P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापर केला जातो. गोलंदाजी मार्कवर पोकरवाडी संघाकडून भरत खडकेला आपण पाहू शकाल. एक अनुभवी गोलंदाज कशा प्रकारे चेंडू फेकी केला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गो. पहिला चेंडू फेकला जाईल. समोर फलंदाज सुनील इरवेला आपण पाहतोय. तर विचार केला गेला. अतिशय सुंदर, शानदार, दमदार आयोजन मोठी दामणी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर पहिल्याच दिवसातील हा सामना प्रेक्षकांच्या भेटी येऊन ठेपलाय. तर पहिला चेंडू फेकला जाईल. समोर सुनील साडे कशा प्रकारे खेळून काढला जाईल. अतिशय सुंदररीत्या चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि यष्टिरक्षकाने त्याचं काम पूर्णपणे पार पाडलं गेला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. इथून मात्र या दोन्ही फलंदाजाला जर या 4 षटकामागे एक सन्मानकारक स्कोर उभा करायचा असेल तर साजेदारी करणं फार महत्त्वाचं असेल. मात्र तशा प्रकारे खेळ करेल का. तर पुढचा चेंडू समोर फलंदाज पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वासही तेवढाच पद्धती जास्त आणि पहिली सफलता 0 या धावसंख्येवरती मात्र. थँक्यू सो मच. विचार केला गेला. अतिशय सुंदर चेंडू फेकला जातो. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. P1चं षटक कशा प्रकारे हाताळायचं याचं जिवंत उदाहरण मैदानात दाखवून दिलंय. कारण 2 चेंडू फेकी केलेत, एक सफलता प्राप्त केले. अतिशय सुंदर गोलंदाजी पोकरवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नौका फलंदाज इनेट नंबर 3 साठी मैदानामध्ये जाईल. आपण पाहू शकाल अनिल पारदीला. इथून मात्र या दोन्ही फलंदाज शांत डोक्याने खेळावं लागेल. कारण 2 चेंडू खेळ समाप्त झालाय. अद्यापर्यंत अकाउंट ओपन झालं नाही. इथून कशा प्रकारे खेळ केला जाईल. तर गोलंदाजसाठी सुवर्ण संधी आले. कोमल टेकडे यांच्या माध्यमातून जर का विकेट हॅट्रिक संपादित केली तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल गोलंदाजसाठी. इथून मात्र गोलंदाज कौतुक करावं लागेल. 3 चेंडू फेकी केलेत. अद्यापर्यंत एकही धाव खर्च केले नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी. मात्र इथून शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल. समोर फलंदाज अनिल पारदीला आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. आउटफील्ड पास असल्यामुळे चेंडू मात्र अडवण्यात यशस्वी ठरला गेला. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण दाखवलाय. मात्र तोपर्यंत मिळतील या 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानात पाहू शकाल. या 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन होईल. श्री गणेश झालाय. तर मिळतील या 3 धावा. या 3 धावेने अकाउंट ओपन झाले दहिसर संघाचा. कारण समोर फलंदाज अनिलच्या बॅटमधून मात्र स्वागत झालाय. कारण स्वतः संघाचा संघनायक असेल, पूर्णपणे जबाबदारी असेल दहिसर संघाची. मात्र समोर सलामीसाठी गेलेला फलंदाज स्ट्राईक ऑनवरती सागर पारदीला आपण पाहू शकाल. कशा प्रकारे खेळ करेल. कारण अद्यापर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय मित्र म्हणेन पोकरवाडी संघाच्या गोलंदाजांना. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकी केला जाईल. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी. मात्र गली पॉइंट मधून चेंडू थांबणार नाही. आउट ऑफ द पार. हा पहिला या इनिंग मधला लेग बाय स्वरूपात मिळतील या 4 धावा. त्यापैकी खूप सामने बॅलन्स असतील. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना करण्यात येते, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. अन्यथा 2 धावेने पॅनलाइज केले जाईल. पोकरवाडी संघ थोडंसं पास खेळायचा विचार केला गेला. धावपलकडे धावा स्थिर असतील. 1 गडी बाद असताना 7 धावा. गोलंदाज कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाज दाखवले. मात्र क्षेत्ररक्षणात साथ लाभली नाही आणि शेवटच्या क्षणाला का होईना या मिळाल्या 4 धावा दहिसर संघासाठी. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना असेल. कारण विचार केला गेला इथून जर का सामना जिंकला तर पुढील फेरीत प्रवेश केला जाईल. यात मात्र तिळभरी शंका नसेल. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदररित्या फटका खेळला गेलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. हा येतोय लगातार दुसरा चौकार. या 4 धावेने संघाचा विचार केला गेला. 1 गडी बाद असताना 6 चेंडूच्या अखेरीस दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 11 धावा.
विचार केला गेला. P1चं षटक हाताळलं होतं. गोलंदाज आपण पाहिला असेल भरत खडकेनं अतिशय सुंदर गोलंदाज राहिले, मात्र शेवटचे 2 चेंडू खराबपैकी केले. त्याच्याच कारणास्तव विचार केला गेला एक गडी बाद असताना दैसर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली गेले 11 धावा. इथून मात्र या उर्वरित 18 चेंडू मागे किती धावा जमा करेल दैसर संघ हे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथून या दोन्ही फलंदाजाला खेळपट्टीवरती थांबावं लागेल. समोर फलंदाज स्वतः संघाचा सरसेनापती अनिलला आपण पाहतोय. इथून कशा प्रकारे खेळ करेल हे फार मोठं दैसर संघाच्या पाठीराख्यांच्या खूप मोठ्या नजरा असतील या फलंदाजाकडे. कारण विचार केला गेला सलामीसाठी गेलेला फलंदाज डगआउटमध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाला होता. सुनील हा फलंदाज तिथून मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतले समोर फलंदाज अनिलला आपण पाहतोय. मात्र सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कर आपण गोलंदाज पाहतोय. मधुकरला पहिला चेंडू खराब फेकलाय. लाईन खराब असल्यामुळे मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने 12 धावा धावफलकात जोडल्या जातील. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. कारण विचार केला गेला अद्यापपर्यंत दुसरं षटक मार्गस्थ असताना 12 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. आता मात्र हा पिचपदे चेंडू होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू सांगता होते. जेवढी निर्धाव चेंडू खेळाल तेवढा मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल दैसर संघ, यात मात्र शंका नसेल. मात्र तसं काय घडेल का? कारण समोर अनिलला पाहतोय ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिलाय. मात्र समोर गोलंदाज अद्यापर्यंत सुंदर गोलंदाजी, अतिशय देखणा फटका पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडूवाले क्षेत्ररक्षण कोणत्या प्रकारे चुकी करणार नाही. लागणारा दुसरा धक्का अद्यापर्यंत धावफलक धावा स्थिर असतील 12 धावा, मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला. अद्यापर्यंत दैसर संघाचा विचार केला गेला 2 सफलता प्राप्त झालेत. पोकरवाडी संघाचा विचार केला गेला अतिशय सुंदर गोलंदाजी दाखवले. कारण P1चं षटक हाताळलं होतं. भरत यानं सुंदर गोलंदाजी दाखवली, 1 विकेट संपादित केली होती आणि तिथून मात्र त्याच्याच बॉलवरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहतोय मधुकर पारदीला. पुढचा चेंडू समोर नौका फलंदाज पहिला अतिशय सुंदर भन्नाट वेग आपण पाहिला असेल. दांडी गोल लागणारा बॅक टू बॅक दुसरा धक्का. आता मात्र पूर्णपणे संधी असेल. गोलंदाज विचार केला गेला मधुकर पारदीसाठी नाना कांबळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये लावले होते, मात्र बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. मात्र संधी असेल समोर गोलंदाज मधुकर पारदीसाठी खूप वर्षाचा अनुभवी गोलंदाज, अनुभव पूर्णपणे पणाला लावलाय. मात्र बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलंय. जर का या चेंडूवरती विकेट संपादित केले तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरेल गोलंदाज आपण पाहतोय. मात्र तसं काय घडेल का? तर नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल. ऑन स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकासाठी सागर भवरला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक संपादित करून देईल का हा फलंदाज? हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह असेल दैसर संघाच्या पाठीराख्यांसमोर. मात्र कशा प्रकारे खेळ करेल? इथून मात्र डाव सावरावा लागेल, कारण पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय दैसर संघ आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू विकेट हॅट्रिक साठी. आता मात्र निर्धाव चेंडू सांगता होते, मात्र इथून कमबॅक केलंय. सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल. मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला दैसर संघ. इथून मात्र जर का डाव सावरायचा असेल तर डबल सिंगलला प्राधान्य द्यावे लागेल, खेळपट्टीवरती थांबावं लागेल. कारण विचार केला गेला समोर फलंदाज सागर पारदीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू सुरेखरित्या फेकले केले जातात. चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिला गेला आणि 2 चेंडूची अतिशय सुंदररित्या पैकी आपण पाहू शकाल मधुकरच्या माध्यमातून. विचार केला गेला धावफलक धावा स्थिर असतील 3 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 12 धावा. पुढचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाज आपण पाहतोय. हलक्या हाताने टॅप केले गेले चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत मिळणार एक सिंगल धाव. थोडंसं फंबल आणि दुहेरीला लगेच प्राधान्य दिलं. रनआउटची संधी असेल, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट संपादित केली जाते.
मैदानात जाईल नितेश पारधी. अद्यापपर्यंत खेळपट्टीवरती सलामीसाठी गेलेला फलंदाज सागर पारधीला आपण पाहू शकाल. खूप मोठ्या अपेक्षा असतील दहिसर संघाच्या पाठीराख्यांकडून, मात्र तशा प्रकारे खेळ करेल का? तर पोकरवाडी संघ चला थोडं स्पीडअप करायचा आहे, विचार केला गेला. अतिशय सुंदर गोलंदाजी दाखवले गेले. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकात धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 4 गडी बाद असताना 13 धावा. तर सांघिक कोट्यात तिसरा, वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कर रुपेशला आपण पाहू शकाल. या उर्वरित 12 चेंडू मागे किती धावा जमा करेल हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र इथून या दोन्ही फलंदाजाला अवय सफर करायला सुरुवात करावी लागेल, कारण विचार केला गेला पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय दहिसर संघ. मात्र जर का डावाला सावरायचा असेल तर नक्कीच या 12 चेंडू मागे कमीत कमी मी तर म्हणेन 25 ते 30 धावा जमा करणं फार महत्त्वाचं असेल, कारण एक सन्मानकारक स्कोर उभा करणं फार महत्त्वाचं असेल. तर पंचांच्या उजव्या एसटी कडून 10-12 पावलाचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल. पहिला चेंडू फेकला जाईल, मात्र पंचाने इशारा केलाय नो चेंडू. खराब चेंडू फेकला जातोय. नशिबाची साथ लागली शेवटच्या क्षणाला का होईना, मात्र फ्रीडची संधी असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय सागर पारधी, जो सलामीसाठी गेला. अद्यापपर्यंत एका चेंडू सामना केलाय, अद्यापपर्यंत एका धावेचे योगदान दिले नाही. मात्र इथून संधी असेल फ्रीडची संधी. या चेंडूवरती फक्त रनआउटच्या स्वरूपात बाद दिला जाईल. मात्र सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, वेग आणि वेग आणि निर्धाव चेंडू सांगता आपण पाहू शकाल. कमबॅक कसा असावं हे दाखवून दिलाय, कारण पहिला चेंडू खराब फेकला होता, त्यानंतर मात्र त्याचं उत्तर दिलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज रुपेश कडकेला आपण पाहतोय. मात्र इथून पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय दहिसर संघ. डावाला सावरेल का? आता मात्र पुन्हा एकदा वारंवार आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू सांगता होते, कारण अचूक टप्प्यावर चेंडू फेकी केले जातात. वारंवार व्हेरिएशन आपण पाहतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या सुरुवाती 2 षटक फेकले गेले अतिशय सुंदर गोलंदाज, त्याच्याच पावलावरती पावल ठेवून गोलंदाज आपण पाहतोय रुपेश कडकेला. अतिशय सुंदर गोलंदाज दाखवले. अद्यापपर्यंत 2 चेंडू फेकी केलेत, मात्र त्यामध्ये पहिला चेंडू खराब फेकला होता, मात्र तिथून वापसी केले. अतिशय सुंदर पुढचा चेंडू. आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडूला उंची जास्त, लांबी तेवढी जास्त. उशिराने का होईना मात्र आला या चेंडू सीमा पार. मिळतील या उशिराने का होईना मात्र मोठे फटके यायला सुरुवात झाली. इथून जर का अवय सफर करायला सुरुवात केली तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर उभा राहील दहिसर संघाचा. विचार केला गेला, कारण सलामीच्या आलेल्या फलंदाजा मात्र पूर्णपणे निराशा दाखवले. मात्र डावाला सावरावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बॅटाने चेंडूचा कोणत्या प्रकार संपर्क झाला नाही, षटकार आल्यानंतर वापसी कशी असावी हे दाखवून दिले गोलंदाज रुपेशचं कौतुक करावं लागेल. मात्र इथून धावफलकाचा विचार केला गेला. 4 गडी बाद असताना 20 धावा धावफलकात लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकी केला जातोय. आता मात्र अतिशय वेग आपण पाहू शकाल. लागणारा 5वा आद्रा 20 या धावसंख्येवरती दहिसर संघाला. मैदानामध्ये जाईल आपण पाहू शकाल 7व्या क्रमांकासाठी निलेश पारधीला. इथून विचार केला गेला दहिसर संघाचा तब्बल 5 फलंदाज दगडमध्ये शांत आपण पाहतोय. तर 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल. इथून मात्र या उर्वरित चेंडू मागे अवय सफर करावं लागेल या दोन्ही फलंदाजाला, जर का एक सन्मानकारक स्कोर उभा करायचा असेल पोकरवाडी संघासमोर. कारण विचार केला गेला प्रथम गोलंदाजी करत असताना पूर्णपणे चाप सोडले मी तर म्हणेन, कारण खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत का आलाय हे दाखवून दिलं पोकरवाडी संघाला. मात्र पुढचा चेंडू समोर फलंदाज आपण पाहतोय नितेशला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा अतिशय सुंदर लाईन आपण पाहू शकाल आणि निर्धाव चेंडू सांगतो होते. तिसरं षटक समाप्त होण्याचा इशारा आलाय. धावफलकात धावा लागल्या गेल्यात. 5 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 20 धावा.
विचार केला गेला अतिशय पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. दहिसर संघाचा विचार केला गेला. 18 चेंडू खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावा लागले गेल्यात फक्त आणि फक्त 20 धावा 5 गडी बाद असताना पहिले षटक हाताळलं होतं भरत खडकेनं. P1चं षटक अतिशय सुंदर गोलंदाजी दाखवली होती. मी तर म्हणेन पॉवर दाखवली होती. फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता प्राप्त केली होती. त्यानंतर कमबॅकिंग षटक फेकलं मधुकर पारदीनं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 सफलता प्राप्त केल्या. त्याच्यानंतर तिसरं षटक हाताळणं रुपेश खडकेनं फक्त आणि फक्त अवघ्या 7 धावा खर्च केल्या. दापलकर धावा लागल्या गेल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 20 धावा. इथून मात्र हे स्लोगरचं अंतिम षटक हाताळण्यासाठी वापर केला जातो गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. योगेश खडकेला आपण पाहतोय. हे 6 चेंडू कशा प्रकारे पैकी केरेल हे पाहणं फार महत्वाचं असेल. कारण जशा प्रकारे 18 चेंडू खेळ समाप्त झाला. दापलकर धावा लागल्या गेल्या 20 धावा मात्र पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय दहिसर संघ. समोर फलंदाज आपण पाहू शकाल नितेश पारदीला पाहतोय. हे 6 चेंडू मागे जर का अवय सफर केले तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर उभा राहील. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा जमा करणं फार मदत असेल. तर पहिला चेंडू फेकला जाईल शेवटच्या षटकातील. आता मात्र अप्रॅकर चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास असल्यामुळे चेंडू मात्र सीमा पार जाईल. पंचांचा इशाऱ्याने अद्याप बाकी असेल. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जाते. विचार केला गेला स्लॉगरचं षटक होतं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. फलंदाज आपण पाहू शकाल नितेश पारदेच्या बॅटमधून. इथून मात्र अशा प्रकारे खेळ केला तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर उभा राहील. यात मात्र तिळभरी शंका नसेल. तर फलंदाजाला दुखापत झाले तर नौका फलंदाज मैदानामध्ये जायचंय. तर दहिसर संघाला विनंती असेल नौका फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. दहिसर संघ थोडं स्पीडअप करायचा विचार केला गेला. अद्यापही खूप सामने बॅलन्स असतील. थोडंसं सहकार्य करा आयोजकांना विचार केला गेला. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जायचं आहे. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जायला आपण पाहू शकाल. विलास उघडेला आपण पाहतोय नॉट स्ट्राईक वरती. तर समोर फलंदाज ज्याने चौकारांना अकाउंट ओपन केलंय फलंदाज आपण पाहू शकाल नितेशला. विचार केला गेला या उर्वरित 5 चेंडू मागे अशा प्रकारे जर का फटकेबाजी दाखवली तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर उभा राहील. पुन्हा एकदा अप्रॅकर चेंडू होता मात्र गलीपाणी क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झालाय. मात्र मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने विचार केला गेला हळूहळू का होईना धावपलकर धावा जोडल्या जातील. 25 धावा. इथून मात्र उर्वरित 4 चेंडू मागे एकाच मोठा फटका येणं फार मदत असेल दहिसर संघासाठी. मात्र समोर फलंदाज विलास उघडेला आपण पाहू शकाल. क्षमता मात्र सिद्ध करावी लागेल. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाज दाखवले गोलंदाज आपण पाहू शकाल योगेश खडकेला. अद्यापपर्यंत जरी चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करून दिलाय. मात्र समोर डावखुरे हाताचा फलंदाज विलास उघडेला आपण पाहू शकाल. क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये डावखुरे हाताचे फलंदाज सातत्याने विस्फोटक मानले जातात. मात्र तशा प्रकारे खेळ करेल का कारण इथून मात्र ती वेळ असेल सिद्ध करण्याची. मात्र पूर्णपणे अपेक्षा असेल दहिसर संघाच्या पाठीराख्यांना या फलंदाजाकडून. मात्र कशा प्रकारे खेळ करेल हे सुद्धा पाहणे फार महत्त्वाचं असेल. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू थांबणार नाही. आउट ऑफ द पार. हा पहिला षटकार विलास उघडेच्या बॅटमधून मिळतील या 6 धावा. डीजे
31 धावा. इथून मात्र मोठे फटके यायला सुरुवात झाली, कारण ज्या फटक्याची गरज होती ते फटके मात्र विलास उगडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार खूप काही सांगून जाईल. कारण विचार केला गेला अद्यापपर्यंत या षटकाचा 3 चेंडू खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित 3 चेंडू खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील. या 3 चेंडू मागे किती धावा जमा करेल, किती धावांचं टार्गेट उभा करेल दैसर संघ, हे आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पोकरवाडी संघ विचार केला गेला अद्यापपर्यंत उर्वरित पहिल्या पूर्वार्धातील 30 चेंडू खेळ बाकी असेल. आता मात्र शॉर्ट पिच पद्धती चेंडू होता, मात्र फलंदाजाला काही संबंध नाही, बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि कमबॅक कसं असावं हे दाखवून दिले गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. अतिशय कमबॅकिंग गोलंदाज आपण पाहू शकाल अद्यापपर्यंत राहिले पोकरवाडी संघाच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका खेळला गेलाय. वन बाउंड चेंडू मात्र थांबणार नाही, गोळीच्या वेगानं जाईल सीमापार, मिळतील विचार केला गेला शेवटच्या क्षणाला का होईना, मात्र विलास उघडेला जसं स्ट्राईक मिळाली तसे मात्र अव्वय सफर करायला सुरुवात केली. धापलकर धावा लागल्या गेल्यात 30 धावा 35 धावा. विचार केला गेला अद्यापही अंतिम षटकातील अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. जर का मोठा फटका आला तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर उभा राहील, मात्र तसं काय घडेल का, कारण विचार केला गेला समोर फलंदाज विलास उघडेला आपण पाहू शकाल 3 चेंडू सामना केलाय, तब्बल 10 धावेचे योगदान दिले संघासाठी. अतिशय सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. तर पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. अतिशय भन्नाट वेग आपण पाहू शकाल, मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेकबाई स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव, या सिंगल पुढे काय नसणार आहे. तर पहिल्या पूर्वार्धातील 24 चेंडू खेळ समाप्त झाला. धावफलकार धावा लागल्या गेल्यात 36 धावा. येणारे 24 चेंडू आणि 37 धावेची गरज असेल पोकरवाडी संघाला. तर दैसर संघ त्वरित मैदानात उतरायचे, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल करण्यात येईल, तर मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे परम मित्र अमोलवीर यांच्याकडे आपण पाहू शकाल. पोखरवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला पूर्वार्ध संपलाय. त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दैसर संघ मैदानामध्ये जातोय. मात्र दैसर संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लवकर मैदानात जा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. नाईट स्पर्धा भरवणं देखील सोपं नाही आहे. आणि तेच आपण पाहू शकाल जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी दामणे यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा मात्र इथे भरवण्यात आली आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल एवन जोडी दोन बंधू आपण पाहू शकाल जेवणदादा भस्मा नितेशदादा भस्मा यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा इथे भरवण्यात आली. त्यानंतर आपण पाहू शकाल यामागचं समालोचन ऐकलं आमचे परममित्र निश्चित आपण पाहू शकाल स्वप्नील सर हवाली मेन फ्रॉम वांगणे बेकरा, खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आले होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आलेल्या क्रीडा रसिकांचा प्रेक्षकमय बाबांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर पोखरवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण फलंदाज पाठवा. पहिलं सत्र संपलाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या दैसर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. येणारे 24 चेंडू 37 धावेची गरज असणारे दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या पोखरवाडी टीमला. दैसर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा, लगेच स्पीडअप करा. दैसर संघ
दहिसर संघाच्या संघनायकाला विनंती आहे मित्रांनो, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. जी वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ही दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. नितेश दादा बसमा, जेवण दादा बसमा, जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. वर्ष पहिलं मात्र स्वप्न होतं, ते स्वप्न आज सत्यात साकार करताना आपण पाहू शकाल. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवण्यात आली. त्यानंतर आपण पाहू शकाल 4 दिवशी ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी असेल, मालिकावीरासाठी सायकल, बेस्ट दहिसर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा, मालिकावीरासाठी कूलर स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर आपण पाहू शकाल बेस्ट बॅट्समनसाठी एक कूलर असणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल बेस्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एक कूलर असणार आहे आणि बेस्ट गोलंदाजसाठी देखील एक कूलर असणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल ही अशी दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल विचार केला जवळपास सी गटामधील 2 टीम आपण पाहिल्या. त्यानंतर आपण पाहू शकाल ई गटामधील देखील 8 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण शेवटची मॅच आपल्या भेटी सेल खैरवाडी संघाचा संघनायक आणि फणसवाडी वल्लभ संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करायचंय टेस्ट समोर. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा मित्रांनो. दहिसर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रथम बॅटिंग करत असताना दहिसर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकाल पोकरवाडी संघाला येथे जमा करायचे आता 37 धावा इथे 24 चेंडू मध्ये जमा करायचे आहेत. पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल नितेश पारधी हा गोलंदाज. मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल योगेश कडके आणि एका साईडला आपण पाहू शकाल हरेश केवारी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गेम इज ऑन. इथे सामन्याला सुरुवात होते. मात्र आजच्या रात्रीतील जवळपास आपण पाहायला गेला सी गटामधील ई गटामधील 4था सामना आपल्या भेटीस येतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी पहिला चेंडू पेस करण्यासाठी योगेश खडके हा फलंदाज. पहिला चेंडू अखोट टप्प्याचा होता, फार वेगवान चेंडू फेकला होता. मात्र पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. डावेष्टीच्या बाजून जाणारा अवांतर चेंडू इथे फेकला जातोय आणि एक धाव इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल एका धावेने. मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जाते आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी पोकरवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फलंदाज योगेश. या फलंदाजाला इथे फटकेबाजी करावी लागेल कारण 24 चेंडू 37 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. मात्र एक धाव इथे टीमच्या अकाउंटमध्ये ऍड झाली. त्यानंतर आपण पाहू शकाल गुडलेंथवर चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतो. हा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. जरी एक चेंडू खरा फेकला होता त्यानंतर कमबॅक कसं करावं हे देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी गोलंदाज नितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचच्या डावीकडनं यावेळी मोठा फटका आपण पाहू शकाल. इट इज अ परफेक्टली शॉट. चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिला जातोय. लॉंग ऑन सीमा पार हा येतोय दमदार षटकार. प्राइज इथे लगावले गेलेत आपण पाहू शकाल. कोमल टेकडी संघाचा स्टार खेळाडू आपण पाहू शकाल नाना कांबडी यांच्या माध्यमातून. मात्र प्रत्येक षटकारात 100 रुपये आपण पाहू शकाल. यावेळी डान्स इथं राऊंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे सरकवून या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळीचा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. 7 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू आपण पाहिला होता, खराब चेंडू फेकला होता. त्यानंतर आपण पाहिला एक डॉट चेंडू फेकला होता. त्यानंतर षटकार आणि यावेळी देखील आपण पाहू शकाल पंच निश्चित आमच्याकडे इशारा करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय आणि अवांतर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तर फलंदाजाला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारे पंचांवर दबाव आणायचा नाहीये. पंच आपण पाहू शकाल या ठिकाणी एका साईडला आपण पाहतोय अंबो सर आणि एका साईडला आपण पाहू शकाल जोमा पाटील सर असतील.
त्यानंतर आपण पाहतो यावेळी आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. एक षटकार जरूर लगावला होता फलंदाजांना. त्यानंतर मैदानामध्ये शांत उभं केलं जात आहे. फलंदाज आपण पाहू शकाल योगेश खडके या फलंदाजाला आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. जरी एक षटकार काढला होता त्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळते गोलंदाजा नितेश पारधी या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. दहिसर संघाचा एक स्टार खेळाडू खऱ्या अर्थानं या खेळाडूचे आम्ही खेळ पाहिलं होतं. दहिसरच्याच मैदानावरती काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार काढल्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. नितेश पारदे या गोलंदाजच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना या टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो 8 धावा. इथे धावफलकावरती लगावले 37 धावेचा पल्ला गाठायचा आहे. पीएमचं षटक आहे. पीएमच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. डावकुऱ्याचा गोलंदाज ज्यावेळी अलकातन कट करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर पंचांकडे अपील जरूर होती. मात्र अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. इथे पहिलं षटक देखील संपलंय. पहिल्या षटकानंतर विचार केला तर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल अवघ्या 8 धावा. जाऊया डीजे मास्तरांकडे. तर मी विनंती करतो खैरवाडी संघाचा संघनायक आणि फणसवाडी संघाचा संघनायक आपण स्टेजची रिपोर्टिंग करा. यानंतर आपले मॅच असणार आहे. इथे नाणेफेकीसाठी दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सागर पारधी हा गोलंदाज तिथे गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्यानंतर आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज हरीश केवारी हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती लगावलेत. 37 धावेचा पल्ला गाठायचा होता. त्यानंतर 8 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिलं षटक संपलं त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल बॅटची इनसाइड एज फर्स्ट स्लिपचा शतरक्षक चेंडू खाली एस. इथे फलंदाज बाद पहिली सफलता फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी हरीश केवारी बॅक टू द पवेलियन. निश्चित आपण पाहू शकाल रमेश पारधी साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी केली जाते. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहू शकाल. खैरवाडी संघाच्या बाजूने नाणेफेकी जिंकले. बॅट फर्स्ट आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सागर पारधी. यावेळी आपण पाहतोय लवर फुल टॉस होता लॉंग ऑनला वन बॉस चेंडू कलेक्ट केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी साठी निघाले होते मात्र यावेळी आपण पाहिला तर एकाच धावेवरती समाधान मानतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 9 या धावसंख्येवरती. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दहिसर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सागर पारधी ज्याने पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट आपण पाहिली होती कारण फलंदाज बाद झाला होता. हरीश केवारी जो शून्यावरती बाद झाला तर एका साईडला आपण पाहू शकाल योगेश खडके ज्याने एक षटकार दाखवून दिलाय तो फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळी कव्हरला शतरक्षक वेगाने चेंडूवरती जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळाला मात्र फेकी तितकी सुरेख तोपर्यंत आपण पाहिला तर इथे एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. बॅटिंग करणारा पोखरवाडी संघ आपण जरूर पाहू शकाल खूप लांबवरचा प्रवास करू देखील या स्पर्धेसाठी उतरलाय आणि मात्र कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल आपण निश्चित पाहू शकाल कारण 37 धावेचा पल्ला गाठायचा होता आणि इथे आपण जवळपास विचार केला 10 धावा धावफलकावरती लगावल्यात या ठिकाणी. यावेळी मोठा फटका आपण पाहतो आहे. चेंडू खाली शतरक्षक लॉंग ऑफला जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं. झेल जरूर सोडली मात्र चौकार निश्चित वाचवला इथे निश्चित आपण पाहू शकाल आणि एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला इथे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या पोखरवाडी टीमची मात्र गोलंदाजी इथे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सागर पारधी या गोलंदाजच्या माध्यमातून इथे फुल टॉस होता मात्र फुल टॉसला इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्वतःच्या फॉल उतरेमध्ये जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं आणि इथे फलंदाज आपण पाहू शकाल योगेश खडके
बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल दोन्ही सलामीवीर फलंदाज तंबूच्या आश्रयाला यावेळी फुलटॉस होता, मात्र फुलटॉसला पूल करायचं होतं. कव्हरला शतरक्षक चेंडू खाली एस. बॅक टू बॅक दुसरा झटका फलंदाजी करणाऱ्या पोकरवाडी टीमला. फलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत डुमने. बॅक टू द पवेलियन. तर फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर प्रशांत डुमणे शून्यावरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राहुल केवारी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आणि एका साईडला आपण पाहू शकाल विशाल पारदे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजूनही विचार केला 26 धाब्यांची गरज आहे. धावफलकीचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला इथे 11 या धावसंख्येवर. उर्वरित विचार केला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 26 धाब्यांची गरज आहे इथे विजयासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणार आपण पाहू शकाल पोकरवाडी संघ. दहिसर संघाच्या संघनायकाला मी शेवटची सूचना करतोय, आपण परत एकदा जर टीम मीटिंग घेतली तर आपल्याला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाज पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळी पहिला चेंडू आपण पाहू शकाल चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनला होता. शतरक्षक चेंडू खाली आपण पाहू शकाल, मात्र झेल इथे टिपता आली नाहीये आणि तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे कंप्लीट केली आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेले तर संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 12 धावा धावफलकावरती निश्चित आपण पाहू शकाल. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय विशाल भगत. विशाल भगतनं पहिला चेंडू फेकला, पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केल्या. शतरक्षकांना निश्चित नियमाने कुठेतरी चूक केल्या. जिथे झेल पकडायचा होता तिथे झेल मात्र टिपता आलं नाही आणि अजूनही विचार केला येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी 25 धावेची गरज आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या पोखरवाडी टीमला आपण पाहतोय, मात्र गोलंदाजी फार चांगल्या आतमध्ये दहिसर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल या ठिकाणी सज्ज होतोय. यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू होता, मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगत होते. इथे देखील अजून आपण पाहायला गेलो आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी अवघ्या 37 धावा इथे बनवताना आपण पाहू शकाल. या ठिकाणी पोखरवाडी टीम निम्मे संघ या ठिकाणी गारज झालाय, कारण विचार केला जवळपास 3 फलंदाज बाद झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळी आपण पाहतोय बॅट्समॅन साइड ज्या ठिकाणी शतरक्षक आपण पाहिला तर फर्स्ट स्लिपचं शतरक्षक चांगलं शतरक्षण केलं जाते आणि तोपर्यंत आपण पाहायला गेला तर एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावरती अजूनही 24 धावेची गरज आहे. मात्र या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना काय कमालीची गोलंदाजी होताना आपण पाहतोय. या ठिकाणी विशाल या गोलंदाजाची आहे, स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल फलंदाजा विशाल पारधी मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. गोलंदाज चेंडूवरती काय कमालीची गोलंदाजी, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहू शकाल विशाल पारधी. बॅक टू द पवेलियन.
ते गेल्या अजूनही 24 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या पोखरवाडी टीमला काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 37 धावा चेस करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी करणार आपण पाहू शकाल. या ठिकाणी दहिसर संघ मैदानाच्या आतमध्ये, मात्र गोलंदाज विशाल या गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. तिसरं षटक फेकत असताना जवळपास अवघ्या 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर एक सफलता देखील प्राप्त केली या गोलंदाजांना. तो गोलंदाज आपण पाहू शकाल पुन्हा एकदा पंचांच्या उजवीच्या बाजूनं डावेच्या बाजूनं अक्कू टप्प्याचा होता. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईटचा कॉल येतोय आणि हा मात्र चेंडू फेकला जातोय आणि मात्र एका धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती आहे. अजूनही 23 धाव्यांची गरज आहे. या षटकामधील काय चेंडू शिल्लक असताना काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आपण निश्चित पाहू शकाल. गोलंदाजा विशालच्या माध्यमातून यावेळी आपण पाहतोय अवघ्या टप्प्याचा चेंडू होता, मात्र कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. मात्र एक दुहेरी धावा निश्चित इथे गोळा केल्या जात आहेत. 37 धाव्यांचा पल्ला गाठत असताना आपण पाहतो या ठिकाणी 23 धाव्यांचा पल्ला गाठत असताना इथे एक धाव कन्वर्ट केली जाते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. अजूनही 22 धाव्यांची गरज आहे. फलंदाजी करणारा पोखरवाडी संघ निश्चित आपण पाहतोय यावेळी अकू टप्प्याचा होता, मात्र त्या चेंडूला पुल केलं, पुल इन सक्सेसफुल झालाय. चेंडू आउट ऑफ द पार. दॅट इज अ बिग 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 सिक्सर. घ्या दहिसर संघ आपण स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज. सहा चेंडू आणि 16 धावेची गरज आहे इथं विजयासाठी पोखरवाडी टीमला. गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती आलाय. हे बघा आमच्यापर्यंत आयोजकांचा निर्णय आलाय. दहिसर संघ आपल्याला शेवटचा कॉल आहे. जर आपण पुन्हा एकदा टीम मीटिंग घेतली तर आपल्याला 2 धावेने पॅनलाइज केला जाईल. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे इथे विजयासाठी पोखरवाडी टीमला. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आलाय. सुनील पारजी हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. सुनील या गोलंदाजाला 6 चेंडू 16 धावेची गरज आहे. दहिसर संघ आपण स्पीडअप करा मित्रांनो. या स्पर्धेला आधीच उशिरा देखील झाला. आज पहिला दिवस होता. उद्घाटन सोहळा देखील पार पडला. 7 चेंडू 16 धावेची गरज. गोलंदाज सुनील पारधी. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल फलंदाज राहुल आणि एका साईडला मधुकर आपण पाहू शकाल. पहिला चेंडू फुल टॉस होता, मात्र काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू 16 धावेची गरज. मात्र एखाद मोठा फटका इथे सामन्याला कलाटणी देऊ शकेल. मात्र फलंदाजी करणारा पोखरवाडी टीमला आपण पाहू शकाल. कारण फलंदाज आपण पाहतोय ठिकाणा मधुकर पारधी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र गोलंदाज विशाल या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना यावेळी आपण पाहतोय लॉंग ऑन लाईव्ह कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडं. हा येतोय ब्रँडेड चौकार. दहिसर संघ आपण स्पीडअप करा. चार चेंडू 12 धाब्यांची गरज आहे इथे आपण पाहू शकाल. बॅटिंग करणारा पोखरवाडी टीमला फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी मधुकरच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार जरूर आपण पाहिला होता. त्यानंतर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र मेन पंच आमच्याकडे इशारा करतायत. भीमर चेंडू नो चेंडू फेकला जातोय आणि धावचित फलंदाज देखील बाद या ठिकाणी आपण पाहू शकाल. संघाचा फलंदाज आपण निश्चित पाहायला गेलो तर राहुल
सॉरी मधुकर हा फलंदाज इथे बाद झालाय. तर एका साईडला आपण पाहू शकाल राहुल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहायला गेलो केतन हा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दहिसर संघ आपण स्पीडअप घ्या मित्रांनो. 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. एका साईडला आपण पाहू शकाल पोखरवाडी संघ आणि एका साईडला आपण पाहू शकाल दहिसर संघ मैदानामध्ये युद्ध एकमेकांसमोर लढत असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फ्री हिट चेंडू होता. लॉंग ऑनला नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लॉंग होतोय. चेंडू सीमा जातोय. 1 बाउन्स सीमा पार. येतोय चौकार. निश्चित आपण पाहू शकाल 30 धावा. धावफलकावर अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. विजयासाठी आपण पाहू शकाल पोखरवाडी टीमला 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझनला चेंडू 1 बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन बॉल आणि 3 धाब्यांची गरज आहे इथे विजयासाठी पोखरवाडी टीमला आपण पाहू शकाल. हृदयाचे डोके वाढवणारा रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय फुल टॉस होता मात्र फुल टॉसला पाठवलंय. सीमारेषा पलीकडे येतोय उतुंग असा विजयी फटका फलंदाज मधुकरच्या बॅट मधून. मॅन ऑफ द मॅच इथे आपण पाहू शकाल ज्या फलंदाजानं जबरदस्त बॅटिंग केली.